जय मित्रांनो, तर आता नागपूर सिटीचा फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो याबद्दल काही कमेंट आल्या होत्या, काही मेसेज आले होते, काही कॉल पण आलेले होते. तर आता जर आपण पेपरची काठिण्य पातळी जर बघितली तर पेपर तिथला कठीण होता, पण आता पेपर तिथला कठीण होता म्हणजे कट ऑफ हा भरपूर कमी लागेल का अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे आता जर आपण बघितलं, सर्व गोष्टींचं अनालिसिस केलं, पेपरचं अनालिसिस वगैरे केलं, ग्राउंडच्या मार्कांचं जर अनालिसिस केलं तर कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल व नागपूर सिटीच्या प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे ज्यांनी नागपूर सिटीचा पेपर दिलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जर आपण बघितलं, पेपरची काठिण्य पातळी बघितली तर आता नागपूर सिटीचा आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक वर्षी पॅटर्नच येत असतो. प्रत्येक वर्षी पेपर हा नागपूर सिटीचा सोपा नसतो. आता कठीण जरी पेपर असला, आता आता आपण जर बघितलं, पुणे सारख्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी पेपर कठीण आला तरी मेरिट ही हाय लागतच असते. त्यामुळे आता असा विचार करू नका की पेपर कठीण होता तर मेरिट खाली येईल, अशातला काही भाग नसते. कारण की आयुक्तालयाचं एवढं मोठं, बऱ्या काही मुलांचं ड्रीम सिटी असते. नागपूर सिटी असो, पुणे सिटी असो, छत्रपती संभाजीनगर असो, तर अशा प्रकारच्या सिट्यांमध्ये पेपर जरी कठीण आला तरी मेरिट ही हाय लागतच असते. जर आता आपण पेपरची काठिण्य पातळी जर बघितली तर ओपनचा कट ऑफ जर बघितला तर ओपनचा कट ऑफ 129 ते 130 मार्कांच्या जवळपास लागू शकतो. त्याच्यावरती तर लागू नाही शकत, पण इतक्यापर्यंत तरी आपल्याला याच्यामध्ये हा एक प्रकारचा मी तुमच्यापर्यंत फक्त अंदाज व्यक्त करताय. तर 129 130 मार्कांपर्यंत आपल्या ओपनचा सर्वसाधारणचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर जर फिमेलचा जर बघितला, ओपनचा 122 123च्या दरम्यान आपल्याला ओपन फिमेलचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसू शकतो. त्याच्यानंतर एससी सारखी कॅटेगरी 123 124च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसेल. त्याच्याच बरोबर एसबीसी सारखी कॅटेगरी पण 123 124च्या दरम्यान लागताना दिसेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, एसटी सारखी कॅटेगरी 120 121च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं, आता या कॅटेगरी ओबीसी सारखी कॅटेगरी, त्याच्यानंतर व्हीजेए, त्याच्यानंतर एनटी सारख्या कॅटेगऱ्या, एससीबीसी सारखी कॅटेगरी, तर अशा कॅटेगऱ्या 128 127च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसू शकतात. यामध्ये एखाद मार्काचा फरक आपल्याला आढळून येऊ शकतो फायनल मेरिटमध्ये. याच्या व्यतिरिक्त एवढाही काही फरक आपल्याला यामध्ये आढळून येणार नाही. म्हणजे 127 128च्या दरम्यान आपल्याला मेरिट या कॅटेगऱ्यांची जाताना दिसणार आहे. तर आता याच्या सोबतच आता महिलांचं जर बघितलं, 122 123च्या दरम्यान आपल्याला ओपन महिलांचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसू शकतो. त्याच्यानंतर कॅटेगरी जर बघितल्या, एससी एसटी सारखी कॅटेगरी 115 116च्या दरम्यान लागताना दिसेल. त्याच्यानंतर व्हीजे सारखी कॅटेगरी, ओबीसी सारखी कॅटेगरी, एनटी सारख्या कॅटेगऱ्या 118 119च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसणार आहे. तर आता जर आपण पेपर बद्दल फक्त आता तुमचं कन्फ्युजन असेल की पेपर आता कठीण होता, पण पेपर कठीण असल्यामुळे मेरिट ही खाली येऊ शकत नाही. याच्या खाली तर माझ्या मते तरी मेरिट खाली येऊ शकत नाही. आणखी नागपूर सिटीच्या ज्या काही आता समोर प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. त्यामुळे ज्यांनी नागपूर सिटीचा पेपर दिलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला, समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.